नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YPT अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आदिवासी विकास विभाग पदभरतीचा आजचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आणि त्याचसोबत सामान्य ज्ञान या विषयावरती काही जे प्रश्न विचारले गेले होते तर त्यातील काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते प्रश्न देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम जर विचार केला तर आपल्याकडे भरपूर प्रश्न आलेले ते प्रश्न देखील आपण जाणून घेणार आहोत। त्याअगोदर संपूर्ण अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात। प्रत्येक विषयावरती आपल्याला 25-25 प्रश्न विचारले जातात मित्रांनो, ठीक आहे। प्रत्येक प्रश्न एक प्रश्न 2 गुणांसाठी, ठीक आहे। तर या टाइप मध्ये आपल्याला अभ्यासक्रमानुसार आपल्याला प्रश्न विचारले जात आहे, काही बदल झालेला नाहीये। इथून मागे जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात होते त्याच टाइपचे प्रश्न इथून पुढे देखील विचारले जात आहे। तर त्या हेतूने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या। त्या नोट्सचा देखील बहुतेक विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे मित्रांनो, ठीक आहे। जर तुम्ही अजून नोट्स घेतल्या नसतील तर रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा टॉपिकनुसार अभ्यास करण्यासाठी तुम्ही देखील अतिशय कमी किमतीमध्ये या नोट्सचा लाभ घेऊ शकता। यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं आणि त्याच सोबत लेटेस्ट काही TCS पॅटर्ननुसार झालेला क्वेश्चन पेपर यामध्ये आपण उपलब्ध करून देतोय। प्रत्येक विषयाच्या संपर्क 150 पेजेसच्या सेपरेट नोट्स असणार आहे मित्रांनो, टॉपिकनुसार IMP नोट्स, ठीक आहे। त्यासोबत आपल्याला टॉपिकनुसार माहिती दिलेली आहे। तर या आपल्याला यूज करायचे आहेत मित्रांनो। त्याचसोबत आपल्याला एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपीज। जर पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। त्यानंतर सर्व नोट्स तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील। जर तुमचा अजून पेपर झाला नसेल तर तुम्ही नक्कीच या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका। तर चला आता सर्वप्रथम कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांवरती आपण एकदा नजर घालून घेऊया। त्यानंतर संपूर्ण विषयानुसार आपल्याला कुठे किती भर द्यायचा आहे याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपण सामान्य ज्ञान हेच प्रश्न बघणार आहोत आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याचे काय महत्त्वाचे टॉपिक आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये जर विचार केला तर आपल्याला बघा पद्मविभूषण, यामध्ये जर म्हटलं तर पद्मविभूषण याच्यावरती देखील प्रश्न विचारला गेला होता। आता जर म्हटलं तर आजच्या शिफ्टला आपल्याला पद्मभूषण वरती प्रश्न विचारला गेला मित्रांनो, ठीक आहे। तर पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे मित्रांनो 2024 या वर्षामध्ये किती जणांना दिला गेला या टाइपचा प्रश्न होता। त्यानंतर जर म्हटलं तर एक वारली पेंटिंग वरती प्रश्न आला होता। तर वारली पेंटिंग याचा देखील आपल्याला प्रश्न आज आलेला बघण्यासाठी भेटलेला आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ATC कार्यालय कुठं नाही विचारलं होतं मित्रांनो, काही पर्याय दिले होते तर त्यापैकी कुठं नाही या टाइपचा प्रश्न होता। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आदिवासी क्षेत्रातील ज्या महत्त्वाच्या उपाययोजना आहेत त्यांचं जे विभाजन आहे या टाइपचा काहीतरी प्रश्न होता मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर महाराष्ट्रातील संतांवरती प्रश्न विचारले जाते। आजच्या देखील शिफ्टला महाराष्ट्रातील संतांवरती प्रश्न विचारला गेला होता। त्यानंतर केंद्र सूची विषयावरती प्रश्न विचारला गेला होता। त्यानंतर जर म्हटलं तर ट्रॉफी संदर्भात एक आपल्याला प्रश्न विचारला गेला होता। पराभूत जो संघ आहे ते आपल्याला संघाचं नाव विचारलं गेलं होतं। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पंचायत राज महाराष्ट्रातील सुरुवात विचारलं होतं। पंचायत राजची सुरुवात कधी झाली महाराष्ट्रामध्ये तर ते आपल्याला प्रश्न विचारला होता, आपल्याला वर्ष आपल्याला सांगायचं होतं। त्यानंतर जर म्हटलं तर पॉस्को कायद्यावरती प्रश्न विचारला होता। पॉस्को कायदा हा महत्त्वाचा असणार मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता। त्यानंतर जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला राज्यघटना, ठीक आहे, राज्यघटना कलम समानताचा आपल्याला कलम विचारला होता मित्रांनो। तर समानताचा जो कलम आहे महत्त्वाचा ते आपल्याला विचारलं होतं, कोणत्या कलमामध्ये हे सांगितले गेले ते आपल्याला विचारलं होतं। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर RTI आयुक्त नियुक्ती वर्ष आपल्याला विचारलं होतं, ठीक आहे, नियुक्ती वर्ष विचारलं होतं, तर हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला एक मंदिर होतं ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या टाइपचा प्रश्न होता। आता मंदिर कोणतं होतं हा प्रश्न आपल्याकडे पूर्ण आलेला नाहीये, परंतु कोणत्या टाइपचे प्रश्न विचारले जाते एक उदाहरण तुम्हाला इथं समजून येईल। एक प्राण्याचं उदाहरण विचारलं होतं मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर गुरुत्वाकर्षण नियमावरती प्रश्न होता, ठीक आहे। आपल्याला जर म्हटलं तर विज्ञानावरती गुरुत्वाकर्षण या नियमावरती प्रश्न आलेला होता। त्यानंतर आपल्याला पुढे जर म्हटलं तर OTT प्लॅटफॉर्म जे पहिलं राज्य आहे आपल्याला ते विचारलं होतं। वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो, आपल्या पूर्ण भारताचा जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे प्लॅटफॉर्म बघण्यासाठी भेटतात। तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म विचारला होता आणि त्याचं पहिलं राज्य विचारलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला राज्याचे एकत्रीकरण कुणी केले या टाइपचा एक प्रश्न होता। त्यानंतर राज्याचे नव्हे तर संपूर्ण राज्यांचे एकत्रीकरण किंवा वेगवेगळे जे डिव्हिजन असतील त्यांचं जे राज्य तयार झालं तर ते एकत्रीकरण या टाइपचा प्रश्न होता। त्यानंतर पुढील आपल्याला पालघाट खिंड कशाला जोडते या टाइपचा प्रश्न विचारला गेला होता, ठीक आहे। पालघाट खिंडवरती देखील प्रश्न आलेला होता। त्यानंतर आपल्याला एक प्रशासकीयचे अध्यक्ष विचारलं होतं मित्रांनो।
त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला दगडी चिरेबंदी असणारे धरण कुठले, ठीक आहे. दगडी चिरेबंदी असणारे आपल्याला धरण कोणतं आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे, कुठले आहे ते विचारलं होतं, ठीक आहे. त्यानंतर पेसा ग्रामसभा याच्यावरती आपल्याला देखील प्रश्न आलेला होता मित्रांनो, ठीक आहे. या टाईपचा प्रश्न होता. तर अशा प्रकारचे टोटल हे प्रश्न आज विचारले गेले होते मित्रांनो. वेगवेगळ्या शिफ्टच्या टायमिंगनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे प्रश्न आज विचारले गेले होते. हे सामान्य ज्ञानचे आपल्याला प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे ऑलराऊंडर जर विचार केला तर सर्व टॉपिकचा इथं समावेश करण्यात आलेला आहे. वेगवेगळे महत्त्वाचे टॉपिक आहे, त्या सर्व टॉपिकचा एकत्रित करून आपल्याला पेपर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. GK GS कुठं ना कुठं आपल्याला हार्ड लेवलचं बघण्यासाठी भेटलं होतं. ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना नक्कीच थोडंसं सोपं GK गेलेलं असेल. बाकी जर म्हटलं तर ऑलराऊंडर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पुढे जर म्हटलं तर बाकी विषयांचं जर म्हटलं तर आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्तेचं थोडक्यात एक लेवल सांगून घेतो. याच्यामध्ये आपल्याला म्हणी, समास, उतारा या टाईपचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, अलंकार या टाईपचे आपल्याला प्रश्न. इंग्लिशवरती जर म्हटलं तर आर्टिकल म्हणा, क्लोज टेस्ट म्हणा आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर करेक्ट स्पेलिंग म्हणा, एरर म्हणा, समानार्थी, विरुद्धार्थी, आयटम, फेसेस, पॅसेज वगैरे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर या टाईपचा आपल्याला रेग्युलर जे आपले पॅटर्न आहे मित्रांनो IBPSचा तोच फॉलो झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे. जास्त काही वेगळे तुम्हाला प्रश्न विचारलेले नव्हते. बाकी GK GS या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. आज हे प्रश्न आले होते, तर आपल्याला याच टाईपचा अभ्यास करायचा आहे. बाकी जर म्हटलं तर आपण महत्त्वाचे MP GK देखील आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आज जर तुमचा पेपर झाला असेल तर जेवढे पण प्रश्न तुम्हाला आठवत असतील ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच टाईप करून पाठवून द्यायचे, जेणेकरून हा व्हिडिओ जे पण विद्यार्थी बघतील त्यांना कमेंट्स वाचल्यानंतर लगेच तुम्हाला कोणते प्रश्न आले होते ते समजून येणार आहे, ठीक आहे. तर त्यानुसार कुठं ना कुठं विद्यार्थ्यांना थोडी सहायता होत असते मित्रांनो. बाकी अशा प्रकारचे जेवढे पण प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवले होते ते प्रश्न मी तुम्हाला सांगून घेतलेले आहेत मित्रांनो. बाकी अजून तुमच्याकडे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या नोट्स घ्यायला विसरू नका. बाकी प्रश्न असतील तर कमेंट करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.